नमस्कार मंडळी, मी जागृती आणि हे आहे माझं छोटूसं चिंटुकलं गाव. जी मज्जा शहराकडे नाही मिळत ना, ती मज्जा खरी मिळते गावाकडे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडेल, ही कामवाली बाई कोण आहे? तर ही आहे रांगोळीवाली बाई. ॲज युज्युअल रिच्युअल. आईने धनत्रयोदशी असल्यामुळे थोडीशी पूजा ऑलरेडी करून ठेवलेली होती, मांडणी सगळी झाली होती. फायनली मी दिवा काढायला घेतला. आयुष्यात इतके दिवे लागलेत की ह्या दिव्याचा आकार मला कसाहीच जमत नव्हता. कसा बसा दिवा काढल्यानंतर मी थोडी रांगोळीला सुरुवात करायला घेत होती, तरी पण तो दिवा काही जमत नव्हता. फायनली माझं हळूहळू चाललेलं. मुलींसाठी रांगोळी म्हटलं म्हणजे सगळ्यात जास्त आवडीचा विषय असतो. बाकी काही हो नको हो, पण रांगोळी मात्र परफेक्ट बनली पाहिजे असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. फायनली नुसत्या पाकळ्या करत मी रांगोळीला काहीतरी आकार देऊन पूर्ण केली. आणि मग काय, आयुष्यात तर रंग भरता नाही आले, पण ह्या रांगोळीमध्ये रंग कसे भरायचे हे मात्र मला नक्की माहिती होतं. आणि मग मी रंग भरायला सुरुवात केली आणि फायनल टॉपिक होता माझा फिनिशिंग इज द बेस्ट पार्ट ऑफ रंगोली. म्हणजे नाही का, जोपर्यंत आपण रांगोळीला पांढऱ्या रांगोळीने फिनिशिंग करत नाही तोपर्यंत रांगोळी सुंदर दिसतच नाही. फायनली रांगोळी छान अशी दिसायला लागली होती, तुम्ही पण बघू शकता. फायनली रांगोळी आता आकार घ्यायला लागली होती आणि कसं बसं करून माझी रांगोळी कंप्लीट झाली. तर तुम्ही काढली की नाही रांगोळी?